गुड मॉर्निंग एव्हरीवन. सगळ्यांनी आपल्या आई वडिलांसाठी पाच पाच ग्रॅटिट्यूड लिहायचे आहे. त्यानंतर आपण प्रेयर करूया. चालू करू का मी? झालंय आता, किती वाजले?
पाच सहा ना. मॅम लिहून नाही झालं अजून. हा ठीक आहे. एकदा झालं की सांगा मला. हा मॅम. हो चालेल. Excuse ग्रुपवर एक टाकून दे ना, मीटिंग सुरू झाली आहे. टाकलं ना मॅम. टाकलं का? ठीक. झाले मॅम आई बाबांसाठी 5-5 लिहून. मग प्लेयर स्टार्ट करूया आपण. चालेल. पाठीचा कणा ताठ सरळ बसायचं आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. होल्ड. एक्सेल. वन मोर टाइम. होल्ड. एक्सेल. टेक अ डीप ब्रीथ. स्लोली. होल्ड. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद या सुंदर, अतिशय छान, मनमोहक अशा सकाळसाठी. धन्यवाद. धन्यवाद परमेश्वरा. माझा श्वास चालतो आहे. मी जिवंत आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद माझ्या निरोगी अवयवांसाठी, माझ्या निरोगी सुदृढ शरीरासाठी, माझ्या पंचेंद्रिय त्वचेसाठी. थँक यू. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद माझ्या छान सुंदर सुडौल हातांसाठी, जे
दिवसभर काम करतात. धन्यवाद माझ्या पायांसाठी, ते सतत चालत फिरत असतात. धन्यवाद माझ्या डोळ्यांसाठी, ज्यांच्यामुळे मी सुंदर सृष्टी बघू शकते, माझ्या प्रियजनांना बघू शकते. धन्यवाद माझ्या नाकासाठी, ज्याने मी श्वास घेऊ शकते. धन्यवाद 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 परमेश्वरा. धन्यवाद माझ्या कानांसाठी, ज्यांनी मी ऐकू शकते, सुंदर मधुर स्वर ऐकू शकते, माझ्या प्रियजनांचा आवाज ऐकू शकते, माझ्या स्वतःचा आवाज मी ऐकू शकते. धन्यवाद परमेश्वरा, तुझे खूप खूप आभार. माझ्या प्रत्येक पेशी ह्या आनंदाने नाचत माझ्या शरीरामध्ये खूप छान कार्य करत आहे. माझं हृदय खूप छान चालत आहे. माझं ब्लड सर्क्युलेशन छान होत आहे. माझ्या पचन संस्थेसाठी माझं पोट जे माझं सेवन केलेलं अन्न छान पचवत आहे, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद माझ्या दोनही किडन्यांसाठी, ज्या ब्लड प्युरिफाय करून माझ्यामध्ये असलेले टॉक्सिन्स बाहेर काढतात. धन्यवाद धन्यवाद माझ्या लंग्ससाठी, श्वासांच्या क्रियेसाठी ते मदत करतात. धन्यवाद परमेश्वरा. धन्यवाद 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 माझ्या आईसाठी, जिने मला जन्म दिला, पालन पोषण केलं, मला संगोपन केलं. त्या माझ्या छान अशा सुंदर आईसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद माझ्या वडिलांसाठी, ज्यांनी मला शिकवलं, वाढवलं, कर्तृत्ववान बनवलं. त्या माझ्या वडिलांसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद या सृष्टीमध्ये पंचतत्व आहेत. धरती माता ज्यावर मी बसलेली आहे, जी आम्हाला सतत ग्राउंडेड राहायला शिकवते. सुंदर सुंदर गोष्टी आम्हाला तिने दिल्या आहेत. अन्न, धान्य, फुलं, फळं, खनिज, सोने, चांदी, या सर्व गोष्टी माझ्या मातेने मला दिल्या आहेत. धन्यवाद धरती माता, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद जलपिता, जे आमची तृष्णा भागवत. दिवसभरामध्ये आम्हाला खूप काही कामांमध्ये पाणी हे अतिशय महत्वाचे स्त्रोत आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जलपिता सतत त्यांच्यासारखा मला वाहत राहायला शिकवतं. आयुष्यामध्ये पुढे पुढे जायला शिकवतं. एका जागी स्थिर बसून न राहता आपण सतत वाहत राहावं, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये नवीन नवीन गोष्टी आपण करू शकतो. एका जागी असणाऱ्या पाणी जसं साचलं की त्याच्यामध्ये दुर्गंध लागते, तर एका जागी न स्टक होऊन राहता पुढे पुढे आयुष्यामध्ये निघायचं आहे, हे या पाण्याकडून मला शिकायला मिळतं. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद अग्नी तत्वासाठी, सूर्यप्रकाश जो रोज सकाळी त्याच्या बरोबर परफेक्ट टाइम नुसार आमच्यासाठी या धर्तीवर येतो. त्याच्याकडून आम्ही डिसिप्लिन शिकतो. अग्नी हा आमच्या मध्ये अन्न पचनाचं काम करतं. अग्नीमुळं अन्न शिजवलं जातं. या अग्नी तत्वासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद वायू तत्वासाठी, जे माझ्या नाकामधून आणि शरीरामध्ये घेतो. ऑक्सिजनमुळे माझ्या शरीरामध्ये सगळे माझे अवयव पेशी छान काम करतात. माझ्या प्रत्येक शरीराच्या अवयवाला पेशीला ऑक्सिजन मिळण्याचं काम करतो. थँक्यू या हवेसाठी. थँक्यू थँक्यू थँक्यू. खूप खूप धन्यवाद परमेश्वरा. स्पेस एलिमेंट आकाश तत्वासाठी
यामुळे माझ्या घरामध्ये असणारी स्पेस, जे मला नवीन गोष्टी मी ठेवू शकते, माझ्या कपाटामध्ये असलेली स्पेस, किचनमध्ये असलेली स्पेस, माझ्या शरीराच्या अवयवांमध्ये असलेली स्पेस, या किती महत्वाच्या आहे, ज्यामुळे आम्ही हालचाल करू शकतो. यासाठी खूप खूप धन्यवाद परमेश्वरा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद या पूर्णत्वाच्या दिवसासाठी. धन्यवाद परमेश्वरा. आजचा दिवस हा सर्वश्रेष्ठ, सर्वोत्तम, सर्वोत्कृष्ट दिवस आहे. माझ्या आयुष्यातला हा अतिशय सुंदर दिवस आहे. या पूर्णत्वाच्या दिवसासाठी तुझे खूप खूप आभार माझ्या परमेश्वरा. आजच्या या आश्चर्यकारक आणि सुंदर दिवसाकरिता तुझे धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. चमत्कारानंतर चमत्कार आणि आश्चर्यजनक गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये घडत आहे. यासाठी खूप खूप आभार. दैवी प्रेम माझ्या हृदयात भरलेले आहे आणि शांती व प्रेम हे माझ्या सभोवताली माझ्याकडून सगळ्यांना मी देत आहे. धन्यवाद परमेश्वरा या दैवी प्रेमासाठी, जे तू माझ्या हृदयात भरलेले आहे. प्रेम ही एकच शक्ती माझ्यामध्ये आहे आणि त्यामुळे प्रेमळ, सकारात्मक लोकांनाच मी माझ्या आयुष्यामध्ये आकर्षित करते. मी सगळ्यांना ज्यांनी मला भूतकाळात दुखवले त्यांना माफ करते आणि माझ्याकडून जर कोणी नकळत दुखवल्या गेलं असेल तर मी त्यांची माफी मागते. माझ्या हृदयामध्ये अनंत काळ प्रेमासाठी मी खुले करते आहे. धन्यवाद परमेश्वरा. दैवी प्रेम माझ्यातून सतत वाहत आहे आणि माझ्या सर्व इच्छा आधीच पूर्ण होत आहे. परमेश्वर मला खूप भरभरून सुख, समृद्धी, आरोग्य, पैसा देत आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद या नवीन दिवसाच्या नवीन संधीसाठी. धन्यवाद ब्रह्मांडाला खूप खूप धन्यवाद. माझा रोजचा दिवस हा अतिशय जादूमय बनवण्यासाठी. धन्यवाद ब्रह्मांडाला माझ्या अगदी सुंदर आरोग्यासाठी. धन्यवाद माझ्या परफेक्ट नातेसंबंधांसाठी. धन्यवाद माझ्या धनासाठी, माझ्या पैशांसाठी. खूप खूप धन्यवाद. भरपूर ऊर्जा शक्तीने भरलेल्या या शरीरासाठी खूप खूप धन्यवाद. नाव रब युअर हँड्स. डोक्यावरून ठेवायचं. मी पद्मपदम भाग्यशाली आहे. परमात्म्याचा साथ सदा माझ्यासोबत आहे. मी अतिशय भाग्यवान आहे, कर्तृत्वान आहे, पैशांची चुंबक आहे. मी जेही काम करते ते खूप छान रीतीने पूर्ण होत आहे. माझ्या सगळ्या कामांमध्ये मला यश मिळत आहे. चारही बाजूंनी पैसा माझ्याकडे आकर्षित होत आहे. मी पैशाची चुंबक आहे. पैसा माझी सगळ्यात चांगली मैत्रीण आहे. मी पैशावर खूप प्रेम करते आणि पैसा माझ्यावर त्याहीपेक्षा जास्त प्रेम करतो. आपल्या शरीरावरून पूर्ण हात फिरवायचा आहे. धरती मातेला स्मरण करा. आपल्या आतमध्ये बसलेल्या परमेश्वराला स्मरण करून त्याचा आशीर्वाद घेऊन आपले हात आपल्या चेहऱ्यासमोर उघडून सुंदर स्मित हास्य करून आजच्या या सुंदर दिवसांची सुरुवात करायची आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद. आई वडिलांसाठी आपण 5-5 ग्रॅटिट्यूड लिहिले आहे. ज्यांनी हो. नंतर जॉईन केलं ते आता लिहून घ्या. त्याच्यानंतर अं, रोजच्या 10 नियमामध्ये आहे ते लिहायचे. लिहत असताना थोडस काय लिहितात तेही सांगू शकता तुम्ही. रोजचे रिपीट होत असेल तर दुसरं काही सुचत असेल तर विचारा. कालचा मॅम 10 वरदानं न्यायला घेऊ का? हो हो 10 वरदानं. I'm so grateful to my legs because काल त्यांनी मला जोरात धावायला मदत केली. I'm so grateful to that person. मला नाव नाही माहिती आहे त्यांचं. ज्यांनी काल शिट्टी वाजवून
सुरू झालेली बस, माझ्या ऑफिसची बस त्यांनी थांबवली. कारण मला ती बस कॅच करायची होती आणि माझ्या लेफ्ट लेग मध्ये थोडे ब्रेकडाऊन आहेत, तर मी तेवढी फास्ट पळू नव्हती शकत. तर का कसं काय माहिती, कोण ते रॅन्डम पर्सन होते, त्यांनी जरा जोरात शिट्टी पण वाजवली आणि ते बसवाल्याला कळलं पण की बस थांबवायची आहे म्हणून माझ्यासाठी. So, वेळ या नाही बेटा, झाली ती. झोपून राहा. वा. सॉरी, माझं अनम्यूट नव्हतं. तुम्ही सगळेजण लिहा, मला जस्ट कालच्या दिवसातली एक गंमत सांगायची आहे खरं. मी 4-5 दिवसांपूर्वी एक सहज, म्हणजे साधारण 2018 साली मी ज्या टीम मध्ये काम करायची, तर एक दुसऱ्या त्या फ्लोअरवरची दुसऱ्या टीम मधली एक मुलगी असायची, जी आमच्या सोबत लंचला यायची दुपारच्या वेळी. आणि ती मला याकरता लक्षात आहे कारण मी पहिल्यांदा सॅलड मध्ये डाळिंब तिच्या डब्यात बघितलं आणि खाल्लं सुद्धा. सो पहिलं मला सॅलड म्हणजे वेगळी कन्सेप्ट होती, फक्त काकडी गाजर टोमॅटो चॉप करून खाणं. आणि मग काय माहिती, ऑल ऑफ सडन मला तिचं ते सॅलेड आठवलं, ती टेस्ट आठवली. आणि काल मी जेव्हा ऑफिसला गेलेली, तर मी जेव्हा रेस्टरूम मध्ये गेली आणि हँडवॉश करत होती, तर ती माझ्या साईडला फोनवर बोलत होती आणि ती माझ्याकडे बघते, म्हणजे माझं कम्प्लिटली लक्ष नव्हतं तिच्याकडे. आणि जेव्हा मी जस्ट म्हणजे वॉशरूम मध्ये असं फोनवर कोण बोलतंय एवढ्या वेळ हे माझ्या मनात आलं आणि मी मिरर मध्ये बघितलं की चला बघूया तरी कोण आहे तो फेस, असं म्हणजे मला बिलकुल काही हे पण नव्हतं की मी तिच्याकडे बघेल, म्हणून मी मिरर मध्ये बघितलं. आणि बघितलं तर आय वॉज लाईक की अरे ही तीच आहे जी मी 4-5 दिवसांपूर्वी तिच्या मला लक्षात आलेलं. मला तिचं नाव पण आठवत नव्हतं ना, तिचा माझ्याकडे नंबर आहे ना माझा तिच्याकडे नंबर आहे असं. तो आणि ती माझ्याकडे बघत होती. तर ती मला म्हणाली की अगं मी विचारच करत होते तू नक्की कुठल्या प्रोजेक्ट मध्ये होती आणि मी कुठे भेटलेली तुला असं. मग मी तिला आठवण करून दिली की कुठे होतो काय होतो असं. तर मग मला ऍक्च्युली काल पुन्हा एकदा युनिव्हर्सने हा मॅजिकल क्लू दिला की खरंच आपले थॉट मॅग्नेटिक असतात. की मी 4-5 दिवसांपूर्वी हा विचार करत होती आणि साधारण 2018 साली, म्हणजे 6 वर्षांनंतर एखादी व्यक्ती तुमच्या समोर प्रकट होते. लिटरली प्रकट झाल्यासारखा सीन होता. मला त्या क्षणी समजतच नव्हतं की काय, नाही मला समजत होतं काय होत होतं, बट मॅजिकल आणि मिरॅकल असतात ना, तशा काइंड ऑफ प्रकट झाली ती माझ्या समोर. आणि तीच व्यक्ती जिच्या 4-5 दिवसांपूर्वी जिच्या विषयी मी विचार केलेला, एक तीच व्यक्ती माझ्या समोर इतक्या क्लोज माझ्याच ऑफिसमध्ये. सो मला खरंच खूप छान वाटलं काल. हा. बढिया. तो आठवा कालचा दिवस आठवा आणि लिहा 10 वरदाने. माझं मी सांगते. माझी 4 दिवसाची ट्रिप होती, पण मी 2च दिवसाची केली ट्रिप. जस्ट बिकॉज ऑफ माय हजबंड. माझे ते गेलेले आहे. काय म्हणतात त्याला, 7 चक्रा मेडिटेशन साठी श्री श्री रविशंकर आश्रम मरकडला. तर आणि मी त्यांना म्हटलं होते की आपल्या घरामध्ये थोडं मला एक कबड हवं आहे. सो घ्यायला जाऊया आपण. आणि जस्ट आता हे फोन बघता बघता माझ्या सोसायटी मधून एक
एका व्यक्तीने फोटोज टाकले की आमच्या घरचे आम्हाला एक कबड विकायचे, कारण त्यांनी दुसरं नवीन घरामध्ये कपाट तयार केले. आणि मला सहज 2 कपाट 4,500 मिळाली, आणि वाव. छान हो. कंडिशन मधली. समजा मी गेली असती, म्हणजे 4 दिवसासाठी गेली असती, तर मला तेवढं कम्युनिकेट करता नसतं आलं त्या व्यक्तीसोबत, किंवा ते कपडे घेता नसते आले. तर वाव, खूप छान. हे एक छोटस नाही, मोठस मॅजिक काढलेलं आहे. आणि आता माझ्या Yes. घरात म्हणजे खूप स्पेस झालेली आहे, मला असं वाटत. वाव, खूप छान. आवाज येतोय का माझा? येतो. Yes. I'm so grateful to my spouse Verma because she celebrated their. स्पष्ट नाही येत आहे दीपक सर, असं हळूहळू येत. हाँ, लॅग आहे मला वाटतं. म्हणजे नाही, आवाज तसा येतोय, पण तुम्ही कसं हळूहळू बोलून बोलून देताय ना. म्हणजे रिफ्रेश तुम्ही मारलं. आधी लिहा आणि मग बोला असं, किंवा बोला आधी आणि मग लिहा असं म्हणतात. थँक्यू प्राजक्ता मॅडम सांगितलं. I'm so grateful to my wife Suvarna because yesterday my day started with the gifts of Valentine. So she provided me some gifts and cakes, which. वा, किती छान. हो, कालचा व्हॅलेंटाईन डे होता. कसे गेले तुमचे व्हॅलेंटाईन्स? खूप छान गेले. छान. खाऊन पिऊन हसून मजा करून गिफ्ट घेऊन. व्हेरी नाईस. काल माझ्या मिस्टरांचा बर्थडे होता. अरे वा. व्हेरी गुड. छान गेला दिवस, मस्त गेला. माझं सुरुवात डोळ्यात म्हणजे डोळे उघडायच्या आधी सुरुवात झालेली माझ्या व्हॅलेंटाईन डेची. एकदम बढिया. आमचे व्हॅलेंटाईन गेलेले आहे 7 चक्र मेडिटेशनला. त्याच्यामुळे आम्ही काही केलं नाही. स्टार्ट टू एंड एकदम छान. एकदम. कालचा दिवस खूप सुंदर होता. एकही ओरडा, राग, द्वेष काही 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 नव्हतं. I guess 10 लिहून झाले असतील सगळ्यांचे ना. हं. सगळ्यांनी हे पुस्तक काढायचं आहे आणि काल I guess डे 14 पर्यंत झालेलं लिहून ना. 16 पर्यंत झालं. 16 झालं.
मॅम सगळं कोणतं? आपण 17वा दिवस जादूचा काल धनादेश हा कितव्या करणार आहोत. चॅप्टर पर्यंत लिहून झालं? किती म्हणजे मी म्यूट मध्ये. दीपक सर तुम्ही नका सांगू आता. बाकी पार्टिसिपेंट्सला बोलू द्या. लेट्स सी. काल अटेंड रुचिका नव्हतं मॅम. केलं, मला नाही माहिती काल किती झाले. ओके. रुचिका मॅम काल कोणत्या लेसन मॅम पर्यंत झालं लिहून? मॅम मी ऍक्च्युली 2 दिवस नव्हते, माझ्या घरी गेस्ट आले होते ना, म्हणून मी जॉईन नव्हतं करत मला. परवाच्या दिवशी ओके. 9 पर्यंत झाले होते आपले. नाही मला कालचं हवं आहे. हर्षदा मॅम तुम्ही 13 काल होते का? झालं होतं, 13 पर्यंत झालं होतं. ओके. हॅलो, 13 पर्यंत झालं. हम्म. आय गेस 14 पर्यंत झालंय. मी रेकॉर्डिंग बघितलंय म्हणून सांगतेय. दीपक सर तुम्ही 2 पावलं हो, पुढे 14 आहात. पर्यंत झालं. 14 पर्यंत झालं. ठीक आहे चालेल. आज दिवस 15वा घेऊया डे आपण. 14 पर्यंत झालेलं होतं आपलं काल. येस. सो चला दिवस 15वा आहे, जादूने सुधारा तुमचे नातेसंबंध. आज आपल्याला कदाचित थोडा एक्सटेंड करावा लागेल क्लास, कारण आपल्याला आज डे 30 पर्यंत 28 पर्यंत कम्प्लीट करायचंय. उद्या आपल्या सगळ्यांना सुट्टी आहे आणि आणि मंडे पासून. नातेसंबंध पण झालं होतं. झालंय. पंधरा झालेलं. 16 पर्यंत झालं होतं आपलं काल. येतोय माझा आवाज? हो हो, हो येतोय. येतो येतो. हा, हो, ठीक आहे 16 चालेल. नातेसंबंध पण चॅप्टर झालेलं. झाले आपले. ओके 17 स्टार्ट होईल. ठीक आहे चालेल. मी नंतर लिहिल मध्ये 14 15. लिहून घे आता, काही हरकत नाहीये. नातेसंबंधासाठी आम्ही जे लिहिलं आहे ते दीपक सर सांगा, आपण काय लिहिलं होतं. आपण आपल्या आई वडिलांसाठी आणि सगळ्या रिलेशनशिप साठी लिहिलेलं आहे ऍक्च्युली. तर अरे, आपण सेंटेन्स काय लिहिले होते. नातेसंबंधासाठी आपण काल सेंटेन्स काय लिहिले 2, ते तुम्ही सांगा. त्या प्राजक्त मॅम फास्ट लिहून घेतील. मग आपण 16वा दिवस सुरू करूया. ओके मॅडम, मी आई वडिलांसाठी आणि बरं ठीक आहे. ठीक आहे म्हणजे तुम्ही आई वडिलांसाठी लिहिलं, इट्स ओके. त्यात आपण पण हे डे लिहिलं आहे की राग 17. हा शत्रू आहे, राग करू नये. आपल्याला या धड्यातून हे शिकायला मिळालं की गौतम बुद्धाचं काय सेंटेन्स होतं आपण काल, की मनात राग बाळगणे हा जो आहे दुसऱ्यावर अंगारा फेकण्यासाठी सारखी गोष्ट आहे, जेणेकरून आपलाच हात जळणार. तर रागावर नियंत्रण आपलं करावं, हे आपण शिकलेलो आहे या धड्यातून. राईट. दुसऱ्यावर कोळसा निखारा फेकण्यासाठी आधी आपण तो आपल्या हातात होल्ड करतो आणि आधी आपण जळतो आणि मग दुसऱ्यावर फेकला जातो. हे चालेल. आहे. बरोबर. ठीक आहे आपण जाऊया डे 17 कडे, कारण अं, त्या म्हणजे हे तुमचे लर्निंग आहे, माझे लर्निंग माइट बी वेगळे असू शकतात, म्हणून मी नंतर लिहिल. हम्म. तुमचा वेळ नको हे व्हायला सगळ्यांचा, म्हणून आपण डे 17 कडे जाऊया, जादूचा धनादेश कडे. दीपक सरांना किती छान म्हटलं, सुटलो बाबा एकदाच. हा काय दीपक सरांना किती छान म्हटलं, सुटलो बाबा. मला एक शेअरिंग करायचं ऍक्च्युली. मी जेव्हा इनिशियली स्टार्ट केलं होतं मॅजिक बुक, आणि मी एवढा सिरियस नव्हतो तेव्हा, पण जेव्हा हा धडा जेव्हा चालू झाला धनादेश जादूचा, त्यावेळेला मी फार सिरियस झालो होतो. आणि तिथून पुढे हो. मी माझं पूर्ण 100% द्यायला चालू केलं होतं ऍक्च्युली, कारण हे माझ्यासाठी सगळं नवीन होतं. आणि आज मला परत तेच वाटतं की माझा पहिला दिवस परत चालू झालेला आहे. वा. वाव, व्हेरी नाईस. सो आता लिहा चला सगळेजण, जादूचा धनादेश. आय गेस हा चॅप्टर तरी कोणाला एक्सप्लेन करण्याची आवश्यकता नसावी. 16 दिवस जादूचा धनादेश आहे. 17 आहे 17. ना? 17. मग 16वा कुठे घेतलेला आहे आपण.
झालाय प्रतिभा मॅम म्हणतात, 15 ओके. 16 झालाय. हो झालाय. निरोगी आयुष्य व्हेरी रिडिंग पाहून. व्हेरी गुड. किती ऍक्टिव्ह झाले बघा. आता मी अशीच चुकीचीच बोलत जाईल, म्हणजे मग ऍक्टिव्ह राहणार ना सगळे. आय डोंट थिंक सो की हा झालेला आहे आपल्याकडे. चला आता सगळ्यांनी लिहायचं आहे की जो डे 17 आहे जादूचा धनादेश, याच्यामध्ये काय आपल्याला मिळालं आहे किंवा काय तुम्ही शिकले आहात. मला तर जादूचा धनादेश या चॅप्टरने दोनदा जेव्हा जेव्हा मी बनवलंय धनादेश ते दिले. तर ते मॅजिक चेक मला मिळालेत, सो मी ती अमाऊंट आणि त्याच्यासाठी लिहिणार आहे. तुम्ही काही वेगळं लिहित असाल चॅप्टर मधून तर तुम्ही शेअर करू शकता. तोंडाबन लिखित जादूचा धनादेश या धड्यामधून आपल्याला काय मिळालं ते आहे. तुम्ही सांगताय का किती ना? मी सांगते ना. चालेल, सांगा, आम्ही लिहितो. तोंडाबन लिखित जादूचा धनादेश या धड्यामधून आपल्याकडे जे आहे त्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करावी. म्हणजे आपल्याला जी परिस्थिती आपली जी असते, जुनी परिस्थिती जाऊन ती नवीन परिस्थिती निर्माण होण्याची त्याच्यामध्ये एक स्थिती येते. फॉर एक्झाम्पल, पैशांबद्दल खंत न व्यक्त करता जे आहे त्याच्यामध्ये जर कृतज्ञता व्यक्त केली तर पैसा आणखी मिळणे ही एक नवीन स्थिती निर्माण होते. हम्म. आपल्या भावना तिथे बदलतात पैशाबद्दलच्या. आणि याच्यामध्ये हेच दिलंय की भलेही आपण जो मॅजिक चेक बनवतो, किती रक्कम हवी असलेली रक्कम टाकून, तर तो असाइनमेंट मध्ये आपल्याला अशी असाइनमेंट आहे की ऑलरेडी ते आपल्याला रिसीव्ह झाली असं फिलिंग आपण त्या चेकला द्यायचंय. सो दॅट इज नथिंग बट की येण्याआधीच आपण त्या मोमेंटसाठी किंवा तो चेक जिथे ऑक्युपाईड करणार आहे, समजा मला ज्वेलरी घ्यायची आहे, एखादं सेट घ्यायचंय किंवा काय घ्यायचंय, तर मी हे नाही विचार करत बसणार आहे मी ते कसं घेऊ, मी माझ्याकडे कसे येतील 1 लाख रुपये, 2 लाख रुपये, किती पैसे असतील ते. मी हा विचार करणार आहे की मला सेट घेतल्यावर कसं वाटणार आहे, मी त्या फिलिंगवर लक्ष देणार आहे. यामुळेच ती जी अपुरी भावना आहे ती न राहता आपल्यामध्ये पूर्णत्वाची एक भावना येईल की माझ्याकडे भरपूर पैसा आहे, मी ही गोष्ट घेऊ शकते. तर हा एक, काय म्हणतात त्याला, फुलफिलिंग वाली भावना आपल्यामध्ये जागृत करते ही हा धडा. राईट. चला नेक्स्ट जाऊया. डे 18. टू डू लिस्ट, हम्म. कामाची जादूची यादी. कामाची जादूची यादी हा जो रोंडा लिखित लेसन आहे, लेसन नंबर 18, यामध्ये शिकलेला हो की जर आपण कुठल्याही कामासाठी जर आधीच आपलं लिहून ठेवलं की माझं हे काम जे आहे मला हे करायचं आहे आणि त्या गोष्टी पूर्ण व्हायसाठी
एक नवीन काय म्हणू त्याला, स्टार्ट ना, जसं आपण गाडी स्टार्ट करतो तर प्रारंभ. हा. नवीन सुरुवात. सुरुवात, तर प्रारंभ. करण्याच्या आधीच त्याला कृतज्ञता द्यायची की ते हम्म. पूर्ण झालेलं आहे म्हणून. येस येस. एक्झॅक्ट Right. वर्डिंग मला एक मिनिट. हम्म. ऍक्च्युली मी ना माझं जे काश्मीरचं शेअरिंग केलेलं ओके. गुलमर्गचं तेच आठवत माझ्या आहे. फोनचं, तर तेव्हा मी या चॅप्टरचा रेफरन्स घेतला होता खरं. हम्म. मी जे पण काही शेअरिंग केलं होतं तेव्हा, आणि मला ना हा लेसन आठवतच नव्हता, हा कोणता लेसन होता. की इन्सिडेंट आठवत होता लेखिकेच्या मुलीचं जे काही पाकिट हरवलं होतं त्याच्या रिगार्डिंग. पण हम्म. आता सहज मी बुक ओपन ठेवलंय ना, बघण्यासाठी किंवा एक्सप्लेन करण्यासाठी. तर हम्म. मला ते दिसलं की तो शेतामध्ये हिंडत होता तेव्हा पाकिट सारखं त्याला टोकत होतं. तर मला त्या वाक्यावरून लक्षात आलं की अरे हा तोच धडा आहे जो मी शोधत होते, कारण मला कुठेतरी थँक्यू म्हणायचं होतं खरं तर या लेसनच्या लर्निंग साठी. सो आय एम ब्लेस्ड की तो मला अजून प्रॅक्टिस मध्ये तोंडामधली सापडला. 18वा दिवस कामाची जादूची आहे, यामधून आपल्याला हे शिकायला मिळतं की परिस्थिती कितीही नकारात्मक असू दे, मला त्याच्यामधून पॉझिटिव्हच विचार करायचा आहे, जेणेकरून चमत्कार लवकर होण्यासाठी मदत होईल किंवा चमत्कार घडतील आणि जग हे जादूमय गोष्टीने भरलेले आहे याची मला अनुभूती होईल आणि जादू घडू शकते याच्यामध्ये. जसं तू विचार केलेला पॉझिटिव्ह, तर जादू घडलेली ना, म्हणजे हे जग जादूमय गोष्टींनी भरलेलं आहे आणि आपली बुद्धिमत्ता आपण अधिक प्रगल्भ करू शकतो. ते प्रतीक्षा करीत असतं. यावरून आपण या धड्यातून आपण हे शिकलेलो आहोत की आपल्याला आपल्या बुद्धिमत्तेला अधिक जास्त काय म्हणतात त्याला, प्रगल्भचा काय मिनिंग आहे मराठी? अतिशय सुंदर भाषा आहे. प्रगल्भ म्हणजे तेच एखाद्या विषयामध्ये, किंवा प्रगल्भ म्हणजे काइंड ऑफ अति हुशार किंवा खरंच हुशार असं. हम्म. मी ऍक्च्युली याच्यासाठी असं लिहिलं आहे, आय एम उत्तम सो अंतर ग्रेटफुल टू मॅजिक बुक उत्तम रिटन बाय. अंतर्दृष्टी हे होतं त्याचा उत्तर. म्हणजे आपलं इनर जे पाहण्याची हे आहे ना, एक दृष्टी असते आपल्याला, ती एक प्रगल्भ म्हणजे प्रगल्भाचा अर्थ आहे की अंतर्दृष्टी. हा, येस. इफ यू विश यू कॅन लिंक फॉर एक टू डू लिस्ट आहे, जे todoList.com मधून आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट मिळते आणि त्याचा ऍप पण आहे. ते आपल्या सगळ्या ईमेल्स बरोबर सायक्रोनाइज होतं. त्याच्यातनं आपण जर का बाहेर असू तर टू डू लिस्ट आपल्याला ही मदत करते की आपण काय काय कम्प्लीट करायचे टास्क आहेत, टू काय डू काय लिस्ट कुठे आहे? त्या लिंकवर क्लिक केलं ना की तुम्हाला नाही वेबवर. नाही, या लेसन मध्ये. नाही, मी हे सगळ्यांच्या ह्याच्यासाठी दिलेलं आहे, लेसन मधला नाहीये ते. कुठे कुठे आहे? अरे, चॅट. जास्तीत जास्त बाहेरून फोकस राहा घेतलं तर आपण तुमच्या मॅजिक बुक डोक्यामध्ये साठी. एवढे जास्त वायरिंग होणार नाही आणि तुम्हाला नवीन नवीन गोष्टी विचार करायला. आजकाल आपल्याला गुगलवर सहज सगळ्या गोष्टी मिळतात. त्यामुळं आपल्या बुद्धीला थोडंसं काय होत आहे, म्हणजे ती गोष्ट चालना. ना, जशी लोखंडाच्या गोष्टीला काय लागतं, जंग लागतो, तसंच आपल्यासारखं होतं. कारण की आज आपण हर गोष्टीसाठी गुगल बघतो. आपल्या टू डू लिस्ट साठी गुगल का बघायचं आपण? आणि मी हे यूज करतो डेली बेसिसवर. ते जे आपलं चालू आहे त्याच्यावर बोला. इथे एक असं आहे, या गोष्टीतून आपल्या सबकॉन्शियस माइंड सोबत आपल्याला संवाद साधायचा आहे.
सो मी या लेसन मधून माझ्या सबकॉन्शियस माइंडला सोबत संवाद साधणे शिकले आहे. कुठलीही गोष्ट जर तुम्हाला आठवत नसेल की कुठे ठेवली आहे, काय झालंय, जस्ट आस्क युअर सबकॉन्शियस माइंड की हे माझं सबकॉन्शियस माइंड मला सांग की मी ही गोष्ट कुठे ठेवलेली आहे. 101% तुम्हाला ती आठवेल की तुम्ही कुठे ठेवली आणि ती गोष्ट तुम्हाला त्यापर्यंत घेऊन जाईल. हा एक इन्सिडेंट मी त्या बुक मधला सांगते तुम्हाला, कारण याच्यामध्ये हाच या लेसन मध्ये आहे की आपण हळूहळू एक तर ती गोष्ट आठवण्याचा प्रयत्न करतो, प्लस आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये टाकतो की येस, ती गोष्ट मी ठेवली आणि मला मिळणार आहे. इथे आपला विश्वास आपल्याला प्रबळ होण्यासाठी प्रबळ म्हणजे काय म्हणतात त्याला, आपला विश्वास जो आहे याच्यावर विश्वास ठेवायसाठी विश्वास ठेवणंही हे आपल्याला या लेसन मधून शिकायला मिळत आहे. विश्वासावर विश्वास ठेवा की येस, जसं त्यांनी पाकिट हरवल्यानंतर विश्वास ठेवला होता की हो मला मिळणार आहे आणि त्यांना ते मिळालं. जर प्राजक्ताने विश्वास ठेवला की माझा फोन माझ्या आधी पुण्याला पोहोचणार आहे, तर तिला ते मिळालं. तर विश्वासावर विश्वास ठेवून आपली गोष्ट याच्यातून मिळवता येते. ही असं अशा गोष्टी शोधायचा प्रयत्न करा की मी या लेसन मधून काय शिकले. आपण नेक्स्ट जाऊया का आता? झालंय का दोन सगळ्यांचे? कारण आपण एका लेसन साठी खूप वेळ देतोय. आपल्याला 28 पर्यंत जायचंय आणि या आपण लेसन अजून मधून 18व्या एक लेसन मी वर आहे. दोन गोष्टी लिहायच्या होत्या, झाल्या नसेल तर अजून एक मी सांगते. जादुईचा वापर, सॉरी, या लेसन मधून कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर करून ती आपल्यासाठी सदैव मदतीसाठी तयार असते, हे मी शिकलेले आहे. फक्त आपल्याला तिचा शोध घ्यायचा असतो. ठीक आहे, हा झाला दुसरा पॉइंट. नाव नेक्स्ट लेसन, जादुई कदम. जादुई कदम. जादुई कदम, पावलं. तोंडावर जादुई पावलं. लेसन जादूची शतपावली. या लेसन मधून माझं आयुष्य हे कितीतरी लोकांवर अवलंबून आहे, त्यांच्या कष्टावर अवलंबून आहे, हे मला सहज म्हणजे या गोष्टी लेसन मधून शिकायला मिळालेलं आहे. कोणीतरी आधी खूप मेहनत खूप कष्ट केले आणि त्याच्यानंतर मला आज भरपूर गोष्टी वापरायला मिळाल्या. ही सगळी त्यांची कृपा आहे. मला आज परमेश्वराने 86,400 सेकंदाची देणगी दिली आहे की मी ज्याच्यासाठी कृतज्ञ राहू शकते, हे मी या लेसन मधून शिकलेले आहे. धरती मातेला स्पर्श करण्याची संधी मला या लेसनने दिली आहे. धरती मातेसाठी थँक्यू म्हणण्याची संधी मला या लेसनने दिलेली आहे. झाले दोन. येस. नेक्स्ट आहे हृदयस्थ जादू. 20वा दिवस, हृदयस्थ जादू. या लेसन मध्ये रंडाबन लिखित 20वा दिवस, हृदयस्थ जादू या धड्यातून मी शिकले आहे की माझं कृतज्ञतापूर्वक हृदय हे म्हणजे चमत्काराचं एक मोठं चुंबक आहे. या धड्यातून मला कधी न जाणवलेली शांतता व आनंदाची भावना माझ्या मनामध्ये जागृत करणे हे मी शिकलेली आहे. जेव्हा ही हृदयस्थ जादू मी वापरते तेव्हा ही भावना माझ्यामध्ये निर्माण होते. यामुळे मी माझ्या हृदयासोबत बोलू शकते, ही एक मला नवीन संधी मिळाली आहे. अदरवाईज रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण आपल्या हृदयासोबत कधीही बसून असं बोलत नाही की आपल्या हृदयाला आपण कधी कुठली गोष्ट विचारत सुद्धा नाही. ते चालतं काय, धडधड करतं काय, हेही आपल्याला माहित नाही.
म्हणजे आपण एवढं कॉन्सन्ट्रेट कधीच त्याच्याकडे लक्ष देत नाही. तर ही एक छान गोष्ट मला या लेसन मधून शिकायला मिळाली की येस, मला किती छान मी माझ्या हृदयासोबत बोलू शकते. 2 दिवसापूर्वी जेव्हा मी यात्रेला गेली तेव्हा हार्टबीट असं वरती जेव्हा पहाडावर चढलो तेव्हा खूप हार्टबीट्स असे वाढले. तर मी त्या दिवशीच माझ्या हृदयाला म्हटलं, अरे वा, आज काय तू माझ्याशी धाडधाड धाडधाड छान बोलतोय. मन एकाग्रता करणे हे आपण या हृदयात या लेसन मधून शिकलेलो आहोत. अदरवाईज हृदयाभोवती आपलं मन एकाग्र करणं आपण करत नाही. आणि मन आणि हृदय हे एक सिंक्रोनाइज होतं या आमच्यामध्ये. हेही मला या धड्यातून शिकायला मिळालं आहे. ते एका अलाइनमेंट, एका रेषेमध्ये आणणं, हे या लेसन मधून आपण शिकलेलो आहोत. सो नेक्स्ट लेसन घ्यायचं. 21वा दिवस, भव्य दिव्य परिणाम. जेव्हा आपण या धड्यातून काय शिकलो आहे, वृंदावन लिखित 21वा दिवस, भव्य दिव्य परिणाम. या धड्यातून कुठलीही गोष्ट करण्यापूर्वी त्याचे आभार मानले, हे मी या धड्यातून शिकलेले आहे. दुसरी गोष्ट काय शिकलात तुम्ही? हा लेसन आठवत नसेल तर मी एक शॉर्ट मध्ये सांगू शकते. सांगा. भव्य दिव्य परिणाम. कुठलीही गोष्ट जसं पोहण्यापूर्वी मी त्या पुलाचे आभार मानेल, पाण्याचे मानेल. काही गोष्ट वाचायपूर्वी त्या पुस्तकाचे आभार मानेल. जेवणापूर्वी जेवणाचे आभार मानेल. हे आपण आभार मानाने या भव्य दिव्य परिणाम मग त्याच्यातून आपल्याला दिसून येतील. प्रत्येक कृती ही करण्याआधी त्याचे आभार मानले तर ती कृती सहज होऊ शकते आणि त्यात मजाही छान येऊ शकते आणि त्याच्यातून चांगलंच होणार आहे. मला जर काही चांगलं हवं असेल, मला छान लेसन समजून, म्हणजे मला असं वाटतं की इंग्लिश ही खूप टफ आहे, एखादे विद्यार्थी, ॲज अ विद्यार्थी म्हणून मी सांगते, तर मी त्या पुस्तकाचे एवढे आभार मानेल ते पुस्तक उघडण्याच्या आधी, तर मला ती गोष्ट सहज अजून इझी वाटेल. मी या घड्याळातून हेही शिकले आहे की कुठल्याही गोष्टीचा जर मला भव्य दिव्य परिणाम दिसून यावा असं वाटत असेल तर मला यामध्ये आकर्षणाच्या सिद्धांताचा नियम वापरायचा आहे आणि तो नियम वापरून माझ्या गोष्टी, माझ्या विचार, माझ्या भावनांचा मला वापर करून पूर्ण, सहज पूर्ण होण्याचा मार्ग मिळतो आहे, मिळेल, हे मी या धड्यातून शिकलेले आहे. जसं मी आज प्रार्थना करताना काय सांगितलं की माझा पूर्णत्वाचा दिवस आहे. माझ्याकडे आश्चर्यामागून आश्चर्य होत आहे, चमत्कारामधून चमत्कार होत आहे. ऑलरेडी मी हे डिक्लेअर केलं आहे, तर मला भव्य दिव्य परिणाम मिळणारच आहे. चला याचं नेक्स्ट लेसन कडे. झाले 2 लिहून. हम्म. आणि याच्यामध्ये नशिबावर न बसता, म्हणजे असं ना, अरे माझं नशिबातच नाही, नशीब असं नशीब, या लेसन मधून नशिबावर नाही बसायचं आपल्याला. म्हणजे आपण इथे काय दैवयोग, नशीब असं काही नसतं. तुमचा विचार, तुमची भावना हे तुमचं आयुष्य बनवत असतं.
म्हणजे मी माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे, हे या धड्यातून आपण शिकलेलो आहोत. एक छोटा पॅरेग्राफ मी वाचते म्हणजे तुम्हाला अजून क्लिअर होईल. तुम्ही जेव्हा चांगले भव्य परिणाम घडून येण्यासाठी कृतज्ञता व्यक्त करता, तेव्हा तुम्ही वैश्विक नियमांचं पालन करता आणि आशा आणि शक्यता यांच्याऐवजी, म्हणजे आता या धड्यातून मी आशा, शक्यता अशी शब्द न वापरता माझ्यामध्ये श्रद्धा आणि निश्चितता यावर विश्वास मी ठेवेन. म्हणजे या दोन गोष्टी मी या धड्यातून शिकले आहे, की श्रद्धा आणि निश्चितता. आपल्याकडे श्रद्धा असली पाहिजे आणि आपला विश्वास तेवढा आहे, हा होणारच. कृतज्ञता ही जेव्हा तुमची जीवन पद्धती बनते, तेव्हा कृतज्ञतेच्या जादूने भरलेलं चांगले भव्य दिव्य परिणाम घडून येतील. नेक्स्ट लेसन आपल्या नजरेसमोर 22. आपल्या न- ते नजरेस तुमच्या डोळ्या देखत. नजरेसमोर डोळा देखत. हा लेसन आठवत आहे ना सगळ्यांना? त्याच्यामध्ये तुम्ही इच्छांची यादी बनवली होती लांबलचक. तुमच्या इच्छा ज्या होत्या त्या लिहिल्या होत्या. तो कागद रोज ठेवायचा होता जवळ, हम्म. वाचायचा होता. प्रत्येक इच्छा पूर्ण झाली आहे याबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करायची होती. आठवला? हो. इच्छा कितीही मोठी असो, ती इच्छा माझी कृतज्ञतेमुळेच पूर्ण होईल, हे मी या लेसन मधून शिकलेले आहे. आणि कृतज्ञतेमुळे मला आनंद, सुख, समाधान हे या लेसन मधून कसं अनुभवता येईल हे शिकलेले आहे. या लेसन मधून आपल्या स्वप्नांना रोज कसं आठवायचं, एक दोन नाही दिवसातून दोन तीनदा बघून बघून ते स्वप्न आपली जिवंत ठेवायची. आपल्याला एकदा लिहिली नंतर विसरून जातो आपण. आपल्याला त्या स्वप्नांना रोज बघून बघून त्या स्वप्नांमध्ये आपण म्हणजे अगदी रमून जाणे, अनुभव करणे, हे या लेसन शिकलोय. म्हणजे रोज स्वप्न जगायला शिकतो आपण. आणि मग आपल्याला कळतं की खरीच परमेश्वर आपल्या किती इच्छा पूर्ण करतो. जेव्हा आपण एकेका आपल्या यादीमधली, अरे आपल्याला कळतं की अरे वा, इथे इच्छा माझी पूर्ण झाली, इथं माझी इच्छा पूर्ण झाली. झाले 2 लिहून. हो. 23वा दिवस, श्वासातली जादू, जादूची हवा. तुमच्या श्वासातली जादूची हवा या लेसन मधून आपण शिकलेलो आहोत. श्वासावर लक्ष केंद्रित करणे, श्वास मोठा घेणे. निसर्गामध्ये जेव्हा आपण फिरून येतो, जेव्हा आपण निसर्गाच्या सानिध्यात असतो, तेव्हा आपण किती सुंदर चैतन्यवान असं एक नवीन व्यक्ती म्हणून बनून येतो. तर निसर्गासोबत एकरूप व्हायला या लेसनने शिकवलं. श्वासावर लक्ष केंद्रित करायला या लेसनने शिकवलं. विश्वाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला वेगळा त्यांनी करणं या लेसन मधून शिकवलं.
आपले डोळे उघडे ठेवून व्यापक दृष्टिकोनातून विस्मयचकित करणाऱ्या विश्वाकडे आपण बघणं शिकलो आहे या लेसन मधून. या लेसन मध्ये थोर शास्त्रज्ञ न्यूटन जसे म्हणाले होते की जेव्हा मी सूर्यमालिकेकडे बघतो तेव्हा मला लक्षात येतं की योग्य प्रमाणात उष्णता आणि प्रकाश मिळण्यासाठी पृथ्वी ही सूर्यापासून अगदी योग्य अंतरावर आहे. हे काही योगायोग नसतं. म्हणजे आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट योगायोग नसते, हेही मला या लेसन मधून शिकायला मिळालं. कुणाला अजून काही वेगळी शिकवण मिळाली असेल तर सांगा. मी माझ्या वाचतेय तुम्हाला जेणेकरून हेल्प होईल. प्राणवायू हा आपल्या शरीरातला विपुल घटक आहे, हे मला या लेसनने शिकवलं. माझ्या शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत मला जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजन पोहोचवणे, आणि ही मला आयुष्यातली मिळालेली सगळ्यात मोठी देणगी आहे, हे मला या लेसन मधून शिकवलेलं आहे. प्राणवायू हा अनमोल अमूल्य असा ठेवा मला निसर्ग अगदी फ्री ऑफ कॉस्ट देत आहे, हेही मला या लेसन मधून कळलं. झालंय. हो. लेसन नंबर 24 जादूची कांडी. ची छडी. येस, जादूची कांडी. या लेसन मधून मला माझ्या बालपणीचं लहान तो एक परीवाला जो कार्टून आहे ते आठवलं. या लेसन मधून कोणी काय शिकलं असेल वेगळं तर सांगा मला. कोणतीही गोष्ट करण्याआधी कोणतीही गोष्ट करण्याआधी, खाण्याआधी किंवा काही करण्याआधी त्याच्यावरती मॅजिकल डस्ट टाकून नंतर जादूची त्याला कांडी सुरुवात आहे करा. ही कांडी, डस्ट नाही. सॉरी 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 म्हणजे ही जादूची कांडी आहे. दुसऱ्याच्या म्हणजे कोणी हेल्थ चॅलेंजेस आहे, कोणाला काही पण असेल तर की त्याच्यावर आपण फिरून हे करू शकतो. जादूची कांडी या धड्यातून मीही शिकले आहे की आभारी आहे हा शब्द किती ऊर्जावान आहे, आणि याने काय माझ्या आयुष्यामध्ये चमत्कार घडू शकतात. कारण येशू ख्रिस्तांनी कुठलाही चमत्कार करण्यापूर्वी आभारी आहे असे ते म्हणायचे. आणि कृतज्ञता ही जरी अदृश्य आहे, ती दिसत नाही आपल्याला. ती अशी दिसत नाही की ती काळी आहे, गोरी आहे, लंबी आहे, काय घालून आली आहे. कृतज्ञता दिसत नाही आपल्याला. ती अनुभवाचे म्हणजे ते फील करायचे. ती एक शक्ती आहे. ती दिसत नसली तरी ती एक ऊर्जा शक्ती आहे, आणि ती खरी शक्ती आहे. ती आपल्या इच्छेबरोबर आपण जोडणं शिकवलेलं आहे आपल्याला धडा. आणि मग ती जादूची कांडी ठरते. ही जी कृतज्ञता जेव्हा आपण एखाद्या इच्छेसोबत जोडतो, ती होते जादूची कांडी. एनिवन एल्स? अजून कोणी काही शिकलेलं आहे? याच्यामध्ये भरपूर काही आहे शिकण्यासारखं. या लेसन मध्ये आपण दुसऱ्यांसाठी वापरतो ना जादूची कांडी.
सांगा काय शिकलात तुम्ही या लेसन मधून? ब्लेसिंग द्यायला शिकलो आपण याच्यातनं. ज्या व्यक्तींबद्दल आपल्याला जे फोटोज आपण घेतो त्यांच्याविषयी आपल्याला चांगलं बोलून चांगलं व्हावं असं इन वाटतं. वन सेंटेन्स मध्ये काय शिकलो? इन शॉर्ट, जसं आता अं, जादूची कांडी ही मला दुसऱ्यांसाठी वापरायची आहे, तर दुसऱ्यांची स्वप्न आपण जाणून घेऊन त्याच्यावर वापरतो. हा तर झाला एक सिनेरिओ, बॅकग्राऊंड आहे. याच्यातून काय मिळेल तुम्हाला? म्हणजे याच्यातून तुम्ही एक आनंद तुम्हाला मिळतो आहे. तुम्ही जेव्हा दुसऱ्यांसाठी काही करता तेव्हा तीच गोष्ट तुमच्याकडे 100 पटीने होऊन परत येते, असं या लेसन मध्ये सांगितलेलं आहे आपल्याला. समोरची व्यक्ती जर स्ट्रगल करत असेल तर त्याला आपण ब्लेसिंग देतो, इच्छा व्यक्त करतो की या व्यक्तीबद्दल त्याची धन संपदा आरोग्य हे चांगले व्हावे. निसर्गाकडून त्याला भरपूर भरपूर अबंडन्स मिळावा. आणखी कोणी सांगू शकेल का? आपण दुसऱ्यांना जे देतो ते मल्टिप्लाय होऊन आपल्याकडे परत येतो. हम्म. बरोबर. शिक्षण म्हणजे तुम्ही घेतलं काय या लेसन मधून? शिकला काय? की आपण देणं शिकलो ना? हा, देणं शिकलोय. हम्म. 25वा दिवस, जादूचे संकेत. याच्यातून आपण हे शिकतो की दिवसभरातून आपल्याला काय काय क्लूज मिळत आहेत, अं, जेणेकरून आपण आयुष्यात पुढे जाऊ शकतो किंवा डिसिजन घेऊ शकतो किंवा मॅजिक्स होऊ शकतात आयुष्यामध्ये. हम्म. या लेसन मधून जेव्हा मला जादूचा संकेत मिळतो तेव्हा मला कृतज्ञता करायची आहे. माझ्या कृतज्ञतेत मला वाढ करायची आहे. हे मला हा लेसन आठवण करून देतो. सपोज मला माझ्या मनासारखं घर पाहिजे आणि ते मला येता जाता ते दिसतं, म्हणजे याचा अर्थ मला माझी कृतज्ञता त्या घराविषयी जे माझ्या आयुष्यामध्ये याच्या आधी येऊन गेले, जिथे मी राहिली आहे त्याबद्दल मला कृतज्ञता करायची आहे. ही आठवण मला त्यावेळेस करून देतं की तुझं हे स्वप्न आहे, मग तुझी कृतज्ञता वाढव. एखादी माझी आवडती गाडी जर मी बघितली तर मला तेच, की माझ्याजवळ आजपर्यंत असलेली सायकल, लुना, स्कूटी, ऍक्टिवा, याबद्दल मला आधी कृतज्ञता व्यक्त करावी लागेल. माझ्या गाडीबद्दल कृतज्ञता, माझ्या ट्रिप बद्दल, मी ओला मध्ये गेली, मी ऑटोमध्ये गेली, या सगळ्या गोष्टींबद्दल, पब्लिक ट्रान्सपोर्ट सगळ्याबद्दल, मैत्रिणीच्या गाडीमध्ये, जिथे कुठे मला 4 चाकी गाडीचा आस्वाद घेता आला, मला त्या छोट्या छोट्या सगळ्या गोष्टी आठवून कृतज्ञता लिहायची आहे. हे मला ती गाडी आठवण करून देते, म्हणजे मी तुझ्या आयुष्यात येणार आहे. हा झाला जादुई संकेत. गॉट इट? समजलं का सगळ्यांना मी जे काय बोलले ते? हो. समजलं. जसं कोणी म्हणतं की एखादा दिवस खूप छान आहे आज, तर आपल्याला त्या घरात असलेल्या वातावरणाबद्दल, छान दिवसाबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे, हे आठवण करून देतं.
आपल्याला वस्तूंची किंमत या लेसन मधून कळलेली आहे. किंवा कारण आपण एखादी गोष्ट जेव्हा बंद पडते तेव्हा कळतं की ही गोष्ट आपल्या आयुष्यात किती महत्वाची आहे. हे या लेसन मधून आपल्याला शिकायला मिळालेलं आहे. झाले 2. हो. 26वा दिवस. चुकांचं रूपांतर जादूने वरदानांमध्ये करा. रोंडाबन लिखित 26वा दिवस. चुकांचं रूपांतर जादूने वरदानांमध्ये करा. या लेसन मधून नेहमी ती चूक न करता त्यातून मी काय नवीन शिकले हे मला या लेसननी शिकवलं आहे. म्हणजे चुका रिपीट न करता त्या चुकीतून मला एक नवीन काहीतरी शिकायला मिळतं आणि मी सतर्क होते पुढल्या दुसऱ्या गोष्टीसाठी. आणि त्याच्यातून एक नवीन वरदान मला मिळतं. सर या लेसन मधून 26वा लेसन आहे. चुकाचं रूपांतर जादूने वरदानांमध्ये करा. यामध्ये मी प्रत्येक चूक ही एक झाकलेलं वरदान आहे आणि त्याच्यामध्ये एक देणगी दडलेली आहे. हे मला या लेसन मधून कळलेलं आहे. कारण चूक झाली की आपण अलर्ट होतो, मग ती त्याच्यातून काहीतरी शिकतो आणि मग पुढे काहीतरी छान अजून घडतं असं. या लेसननी मला हे शिकवलं की चुकांमधून शिकायलाच हवं, हेच योग्य आहे. मी या लेसन मधून हे शिकले आहे की चुकींचा दोष दुसऱ्यावर देऊ नये. ब्लेम गेम खेळायचं नाही, हे मला या लेसननी शिकवलेलं आहे. कारण मी जर ब्लेम गेम खेळली तर मला परिणाम भोगावे लागतील. मला त्याच्यातून काही शिक्षण म्हणजे शिकवण मिळणार नाही आणि माझ्यामध्ये इम्प्रूव्हमेंट सुद्धा होणार नाही. तर चुकांचं जर मी शिकले तर माझ्याच मध्ये इम्प्रूव्हमेंट होईल, हेही एक शिकवण या धड्याने मला दिलेली आहे. आणि या धड्यातून हे पण कळलं की एखाद्याचं आदर्श वजन असेल तर त्या आदर्श वजनासाठी आपण आधीच धन्यवाद द्यायचा, की त्याच्या आदर्श वजनासाठी मी धन्यवाद. कसं? म्हणजे आपण म्हणतो ना, मेरे आदर्श वजन के लिए धन्यवाद, हे असं आधीच एखादा जर आपल्या हवी असलेली फिगर समोर असेल तर त्यांच्याकडे बघून आधीच आपण म्हणायचं की मी आदर्श वजनासाठी धन्यवाद. हा याच्या आधीचा लेसन झाला. लेसन मध्ये होत. आधीचा लेसन होता. हम्म. हा, ते आधीचं लेसन झालं बरोबर. हा. हा वेगळा आहे. हा आपल्याला चुकांमधून नवीन गोष्टी शिकायला मिळतं, हा लेसन आहे हा. आणि आपल्या चुका पहिल्या झाल्या की आपण त्या मान्य करायला शिकलो म्हणून. मान्य करून मी का चुकली, काय खूप झालं, शिकले. चूक का झाली माझ्याकडून, हे जर मी हम्म. थोडं समजून घेतलं तर ओके, मला आता हे नाही करायचंय. मी आता काहीतरी नवीन शिकली आहे चुकांमधून. जसं 2-3 इन्सिडेंट सगळ्यांनी शेअर केले होते की मी जसं प्रतिभा मॅमचं होतं की त्यांनी ऑनलाईन व्यवस्थित चेक नाही केलं की कुठली वेबसाईट आहे काय आहे, आणि त्यांनी साड्या ऑर्डर केल्या. तर आता त्या काय शिकल्या, तर व्यवस्थित वेबसाईट ही ऑथराइज्ड आहे का, छान म्हणजे कुठली वेबसाईट आहे, खरंच हे जे मला एवढं कमी पैशात वस्तू मिळत आहे तर खरीच चांगली असेल की नाही, मला एकदा पुन्हा एक क्वेश्चन मला स्वतःला मी विचारून मग ती पुढे प्रोसीड करू शकते ना. मग ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण या चुकांमधून शिकतो. जसं मी माझा इन्सिडेंट सांगितला होता तुपाचा. एक माझ्या घरी जर सोसायटीमध्ये एक व्यक्ती आलेला घरी तूप घेऊन आणि तो मला असा विकतो आहे, तर त्या मी कसं विश्वास ठेवावा ना. म्हणजे मी विश्वास ठेवला, ठीक आहे, पण त्यानंतर मी अलर्ट राहील थोडस. मी त्या व्यक्तीचा नंबर घेईल, त्याच्याच समोर मी फोन करेल की तो त्याला लागतो का, कारण की त्याच्या जवळचा नंबर मी घेतला.
पण त्यांनी मला नंबर दिला, मला असं वाटलं वा नंबर दिलाय, पण तो नंबर नंतर वेगळाच कुठेतरी लागला. सो मी त्या छोट्या छोट्या गोष्टीतून किती अलर्टनेस माझ्यामध्ये येईल ना. हम्म. झाले 2. हो, हो. झालं. झाले नसतील तर विचारत जा. प्राजक्ता तुम्हाला हेल्प करेल सेंटेन्स साठी, पण लिहा. मी लिहत नाही आहे, मी फक्त लेसन पुढे पुढे करून तुम्हाला सांगते आहे. नेक्स्ट लेसन होता जादूचा आरसा. आता ह्या लेसन मधून तुम्ही काय शिकलात? हा लेसन तर सगळ्यांना आठवतही असेल. सेल्फ लव्ह याच्यातून करायला शिकलो. स्वतःसोबत मैत्री करायला शिकले, स्वतःवर प्रेम करायला शिकलो. स्वतः प्रेम करायला शिकले, स्वतःसोबत मैत्री करायला शिकले आणि स्वतःसोबत बोलायला शिकले. वाव. बरोबर शिकलो. बरोबर. या लेसन मधून माझ्यामध्ये असलेली आयुष्यातील असमाधानाची, असंतुष्टतेची आणि निराशेची परिस्थिती जादूने गायब करणे मी शिकले. म्हणजे मी स्वतःवर सोबत जेव्हा बोलते तेव्हा या सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यामधून दूर कशा कराव्या हे मी या लेसन मधून शिकले. त्यासाठी मला स्वतःसोबत मैत्री करणे आवश्यक आहे. स्वतःसोबत बोलून नाही म्हणले. येस, कृतज्ञतेच्या शक्तीचा वापर आपण इतरांसाठी तर केलाच केला, पण आम्ही स्वतःसाठी पण या गोष्टीचा वापर करू शकतो. स्वतःबद्दल आपण काय काय केलंय आयुष्यामध्ये त्याची एक उजळणी होते. आपण स्वतः मी स्वतःची प्रशंसा करणे शिकले, स्वतःला अप्रिशिएट करणे शिकले. बरोबर. हम्म. दीपक सर, तुम्ही लिहत आहात? 2-2 लिहितो. स्वतःला दोष नाही द्यायचा हे पण मी याच्यावरून शिकले. स्वतःची टीका करू नये हे शिकले. यावरून मी हे शिकले की मी आनंदी राहील तर मी आनंदाचा लोहचुंबक बनेल, म्हणजे माझ्याकडे आनंद आकर्षित होईल. मी खुश राहील तर माझ्याकडे खुशीचा लोहचुंबक मी बनेल, माझ्याकडे खुशी आकर्षित होईल. झालाय 27वा दिवस संपला, आता 28. लास्ट डे. जादूचे स्मरण. वृंदावन लिखित 28वा दिवस. जादूचे स्मरण. या धड्यातून प्रत्येक दिवस हा माझ्यासाठी एक नवीन सकाळ, नवीन दिवस घेऊन येतो, हे मला कळलेलं आहे, हे मी शिकले आहे. कारण रोजचा दिवस सेम नसतो, कालच्या दिवसासारखा आजचा दिवस नसेल, काहीतरी वेगळा असेल तो. त्याच्यातून आपल्याला कळतं की कालच्या दिवसातनं किती चांगल्या चांगल्या गोष्टी येस, घडल्या. कालच्या त्याच्यातून दिवसाचं महत्व वा कळलं. वा मोमेंट आपण घेतो की काल काय चांगलं झालेलं आहे. ते एक एक्झाम्पल आहे याच्यामध्ये. तर आपण ते आठवतो आणि त्याच्याबद्दल परत कृतज्ञता व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. जर मला तीच जादू कायमस्वरूपी माझ्या आयुष्यात ठेवायची आहे तर मला जादूचे स्मरण करणे हे किती आवश्यक आहे हेही मला या लेसनने शिकवलं. आणि जादू ही सभोवताली इथे कुठे नसून ती माझ्यासोबत अदृश्य होऊन नेहमी राहते.
जादूचे स्मरण या धड्यातून मला माझ्याकडे असलेल्या वरदानांबद्दल मी अ, जागरूकता माझ्यामध्ये येते. म्हणजे मला कळतं की खरंच माझ्या आयुष्यामध्ये परमेश्वराने मला कितीतरी दिलेलं आहे. कारण मी जादूचं स्मरण करते तेव्हा मला कळतं की अरे माझ्याजवळ तर हेही आहे, माझ्याजवळ तर हेही आहे. म्हणजे जी मी आधी कंप्लेंट भावना माझ्यामध्ये होती किंवा कुठेतरी म्हणजे स्केअर सिटी किंवा असं म्हणजे नाही आहे माझ्याकडे कमतरता अशी जी भावना होती, तर त्याच्यातून माझी जी भावना त्यांनी चेंज केली की येस माझ्याकडे तर खूप आहे. कारण मी जादूचं स्मरण करत असताना मला कळतं की येस माझ्याकडे तर ही गोष्ट माझी पूर्ण झाली, ही मी केली पूर्ण, हे माझ्याकडे आहे. सो माझ्याकडे किती विपुल प्रमाणामध्ये भरपूर गोष्टी आहेत. ते ते मला या धड्याने शिकवलेलं. झालंय. Yes. सो 20 days कम्प्लीट. पुढचे 2 आहे ना मॅम अजून, तुमचा जादूमय भविष्य काळ अच्छा ते आणि घ्यायचे का? हो घ्यायचं ना. ते तू घेते थोडस मी कोमलकडे शाळेची तयारी करून देते 2 मिनिट. चालेल, ठीक आहे. तो नेक्स्ट चॅप्टर आहे. अश्विन मॅमचं पण लेसन सुरू झालंय. ठीक आहे, ज्यांना तिकडे कनेक्ट करायचं ते जाऊ शकतात. ठीक. अं, तुमचा जादूमय भविष्य काळ हा आपला नेक्स्ट लेसन आहे. त्याच्यामध्ये आपल्याला समजतंय की जर कृतज्ञतेची जादू आपण खरंच आपल्या सोबत ठेवली तर आपलं जे आयुष्य आहे ते आपण किती अमेझिंग रित्या किंवा किती अविश्वसनीय रित्या आपण ते बदलू शकतो किंवा घडवू शकतो. हे एक साधन आपल्याकडे आहे, हे मला लक्षात आलंय. सो मी तेच लिहिलंय की आय एम सो ग्रेटफुल टू मॅजिक बुक रिटन बाय रोंडा बर्न. तुमचा जादूमय भविष्य काळ या या धड्यातून मला हे समजले, कारण कृतज्ञतेच्या जादूने मी माझे आयुष्य अविश्वसनीयरित्या वाटेल तसे घडवू शकते. तो हे माझं फर्स्ट सेंटेन्स आहे. आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे की जेवढी जास्त कृतज्ञतेचं आपण आचरण करू, तेवढी जास्त ती खोलवर रुजणार आहे किंवा तेवढी जास्त खोलवर ती आपल्याला जाणवायला मदत होणार आहे. आय एम सो ग्रेटफुल टू मॅजिक बुक रिटन बाय रोंडा बर्न. तुमचा जादूमय भविष्य काळ, बिकॉज यामध्ये मला हे समजले की जेवढी जास्त कृतज्ञता मी करणार आहे, जेवढं जास्त कृतज्ञतेची प्रॅक्टिस मी करणार आहे, तेवढी ती अजून जास्तीत जास्त खोलवर माझ्यामध्ये रुजणार आहे किंवा जास्तीत जास्त फिलिंग्स मी कनेक्ट करू शकते किंवा फिलिंग्सने ते प्रॅक्टिस करू शकते. म्हणजे आपण सो विजन तुम्ही विजन बोर्ड करतो ते हेच एक्झाम्पल आहे ना मॅडम? नाही, तो डे 13 आहे. ओके. आता इथं काय कोट दिलाय, कृतज्ञतेने बोलणे सौजन्याचे आणि आनंदाचं असतं. कृतज्ञतेचे आचरण उदार आणि उदात्त असतं, पण कृतज्ञतेने
जगणं म्हणजे स्वर्गाचा स्पर्श करण्यासारखं असतं. येस. याच्यातून तुम्हाला काय लक्षात आलं अरुणा मॅम? म्हणजे आपण जेवढे कृतज्ञतेने जेवढं वागू तेवढं आपल्या म्हणजे बोलण्यात म्हणा, आपण आनंदी राहण्यात आपल्याला मदत होते. आणि म्हणजे आपलं हे म्हणजे आपलं हृदय वगैरे सुद्धा असं म्हणजे खूप एक्सपांड होतं, की आपण खूप चांगल्या गोष्टीचाच फक्त विचार करतो. आणि फक्त चांगलं चांगलं विचार करण्यामुळं जणू काय आपण स्वर्गातच आहे असं आपल्याला एक म्हणजे फिलिंग येतं. येस. नेक्स्ट चॅप्टर आहे जादू कधीही संपत नाही. लेसन म्हणून आपल्याला असं कळतं की आपण जिथे जिथे जाऊ तिथे तिथे जर का कृतज्ञता राहू, की कृतज्ञता केली प्रत्येक गोष्टीविषयी, घटनेविषयी, तर ते मॅजिक्स अजून चांगल्या पद्धतीने होत राहतात. येस. तो बुकमध्ये एक सेंटेन्स आहे, कृतज्ञतेच्या आचरणाने तुम्ही या विश्वाच्या अचूक अशा सिद्धांताचा वापर करत आहात. ही विश्वाने तुम्हाला दिलेली देणगी आहे आणि तुम्ही तिचा वापर करावा आणि तुमच्या आयुष्यात प्रगती करावी म्हणून ती तिथे अस्तित्वात आहे. सो वी कॅन से दॅट की युनिव्हर्सने आपल्याला मनुष्य जन्म हा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच दिला आहे. जो प्रत्येकाने आपापला एज बघून आपण समजू शकतो की आपण त्या एज मध्ये ही सुरुवात केली आहे. सो ऍट द एज ऑफ 30 मला हे लक्षात आलंय की कृतज्ञतेच्या म्हणजे आपण आधी बोलत असतो ना की माझा जन्म का हेच करायला झाला का, तेच करायला झाला का, हेच काम करायला झाला का. पण आपण असं म्हणू शकतो की धर्तीवर जन्माला येणारा फक्त मनुष्य हा प्राणी नाही. कारण प्राणी नाही कदाचित लिहू शकत आणि बोलू पण शकत. फक्त माणूसच ही अशी प्रजाती आहे की ती बोलू शकते, लिहू शकते, आपल्या भावना व्यक्त करू शकते. म्हणून मला या पॅरेग्राफ मधून हा बोध होतो की म्हणून मी आज मनुष्य जन्मात आहे की कुठेतरी माझं म्हणजे माझा मनुष्य जन्मच याच्यासाठी आहे की मी कृतज्ञतेच्या सराव, कृतज्ञतेचे आचरण अंगीकारले पाहिजे. आणि ते मला ऍट द एज ऑफ 30 समजलंय. तर मी त्यासाठी आभारी आहे. आय एम सो ग्रेटफुल टू मॅजिक बुक रिटन बाय रोंडा बर्न, जादू कधीही संपत नाही या धड्यासाठी. कारण यामुळे मला कळालं की माझा जन्म हा फक्त आणि फक्त कृतज्ञतेचे आचरण करण्यासाठी किंवा विश्वाचा जो सिद्धांत आहे, तो आकर्षणाचा नियम आहे, त्याचा सराव करण्यासाठी किंवा आचरणात आणण्यासाठी झाला आहे. तसंच याच्यामध्ये एक हे आहे, कृतज्ञता हेच उत्तर हाच उपाय.
सो प्रत्येक मनुष्याच्या किंवा आपल्या लाईफ मधील प्रत्येक चॅलेंज असू द्या किंवा काही असू द्या, त्याच्या प्रत्येक गोष्टीसाठी फक्त आणि फक्त कृतज्ञता व्यक्त करणे किंवा देणे हा फक्त एकच उपाय, उत्तर, पर्याय आणि मार्ग हे असू शकतं. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जादूला सतत तुमच्या बरोबर ठेवा. सो ऍट द एंड ऑफ दिस बुक लेखिका आपल्याला सांगत आहे की आता तुम्ही साधारण 30-35 दिवस जो आपण सराव केलेला असतो या पुस्तकाचा, तर इथून पुढे सुद्धा ही जी प्रॅक्टिस आहे, हा जो सराव आहे, तिथे तुम्ही तो बरोबर ठेवा. जिथे कुठे आपण जाऊ तिथे कृतज्ञतेला बरोबर घेऊन जा. तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी कृतज्ञतेची जादू तुमच्या भावभावनांमध्ये, तुम्हाला सामना कराव्या लागणाऱ्या प्रसंगांमध्ये कसं आपण अ, वापरून आपण आपलं जे स्वप्नांचं आयुष्य आहे ते जगू शकतो हे लक्षात आलं. सो तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहा की तुम्हाला काय लक्षात आलं या धड्यामधून. आणि जसं की आपण कृतज्ञतेमुळं आपलं मन खुलं होतं आणि त्याच्यामुळे आपण आपल्या संपर्कात जी जी लोक येतात त्यांना पण आपल्या असण्यामुळं चांगलं फील होतं. ही एक कृतज्ञतेमुळं झालेला आपल्यातील खूप मोठा बदल आहे. येस. आणि आपण सगळे नशीबवान आहे की आपल्या आजूबाजूला माणसंच आहेत फक्त. हो. सो मग जर देवाने, युनिव्हर्सने आपल्याला आजूबाजूला, आपल्या आजूबाजूला म्हणजे साहजिकच आहे आपली प्रेमळ, आपलं ज्या व्यक्तींवर प्रेम असतं अशीच लोक असतात, तर मग आपण अशा लोकांचा रिस्पेक्ट पण केला पाहिजे, राईट? तो अशा प्रकारे द मॅजिक बुक विषयी आपला कृतज्ञतेचा सराव करून झालेला आहे. आणि सगळ्यांनी सगळ्यांनी म्हणजे फक्त तेच लोक स्वतःला शाबासकी देतील ज्यांनी प्रत्येक धड्यासाठी लिहिलेलं आहे. माझं सुद्धा खरं ऍक्च्युली मला काल रेकॉर्डिंग मध्ये फक्त मॅडम 15 आवाज 16 येत नाहीये. म्यूट झालाय आला तुम्ही. आला आला आता आला. ओके. माझा 15वा आणि 16वा धडा लिहायचा राहिला, म्हणून मी नाही स्वतःला शाबासकी देऊ शकत आहे. बट तुमचं झालं असेल तर तुम्ही स्वतःला शाबास की तुमच्यातल्या, जसं सुचिता मॅम आहे की वा सुचिता, तू छान सराव केलास आणि जादूच्या बुकसाठी ग्रॅटिट्यूड लिहिणं जे आपण प्लेज केलं होतं ते कम्प्लीट केलं. सो आय गेस असं कोणीच नाहीये का इथे? माझं कालचं राहिले. करते आज. माझे राहिलं मॅडम. मी पण काल ओके. नव्हती, माझं पण राहिलं. ठीक आहे, मग जेव्हा आता तुम्ही पूर्ण व्हाल तेव्हा द्या. आता मी 15-16 लगेचच लिहिणार सेशन झाल्यावर आणि देणार आहे शाबासकी. सो ही शाबासकी मिळवण्यासाठी तरी कम्प्लीट करा. हो कारण इथे आपण कोणाला दाखवू नाही शकणार आहे मी हे केलं आणि मी ते केलं, बट आपण स्वतःला बोलू शकतो ना की अरे 3 हो दिवसांपूर्वी मी ही प्रतिज्ञा केलेली की मी हे पूर्ण करणार आणि येस मी ते कम्प्लीट केलं. ओके. सो या आनंदावर आज पूर्ण दिवस छान जाईल तुमचा. सो आणि ते मी करा. तुमच्या आनंदामध्ये आनंद मानते. गेले 2 महिन्यापासून जस्ट बिकॉज ऑफ माय लिटिल बिट चॅलेंज आय कुडंट कम्प्लीट द मॅजिक बुक अँड ऑल द एक्सरसाइजेस. मी अजूनही
कंप्लीट नाही केलेले आहे. मी तुम्हाला सांगता सांगता लिहू शकत नाही, ते हे एक होतं, त्याच्यामुळेही मी लिहिलं नाही. आणि आता मंडे पासून मी माझी नवीन जर्नी सुरू करणार आहे आणि सगळं रेग्युलर मी करेन. उद्या आपल्याला सुट्टी राहणार आहे. उद्या आपला कुठलाच क्लास नाही आहे. मंडे पासून नवीन क्लाससाठी चांगलं जोमाने तयार व्हा. नवीन काहीतरी शिकायला मिळणार आहे आणि नक्कीच ते म्हणजे एक वेगळं तुमच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन आणणार, हे मात्र नक्की. आणि मॅम कोणतं पुस्तक पार्टिसिपेंट मी घ्यायचं मी आहे? प्राजक्ता म्हणजे मी स्वतः प्राजक्ताला काल सांगितलं आहे 5:30 to 6:30 क्लास राहणार आहे. पार्टिसिपेंट आम्ही दोघंही असलो किंवा मी यावेळेस पार्टिसिपेंटसाठी हे करणार नाहीये. हा जो लेसन हे जी मी बुक सुरू करत आहे, मी ते स्वतःसाठी सुरू करत आहे. सो ज्यांना स्वइच्छा जॉईन करायची असेल तर, पण मी स्वतःसाठी हा लेसन करते म्हणजे मॅम बुकचं नाव काय आहे? अवचेतन अवचेतन मनाची मनाची शक्ती. पॉवर ऑफ पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. सबकॉन्शियस माइंड. चेतन मनाची शक्ती. ओके. मॅडम पुस्तक आणावं लागेल. आणलं तर खूपच छान आहे. फोटो टाका ना मॅम ग्रुप वरती कोणाचा? पुस्तकाचा. चालेल, टाकते. अवचेतन तुमचा मनाची शक्ती. खूप छान पुस्तक आहे. व्हॅलेंटाईन डेचा चालेल आम्हाला तो पण पर्सनली. पॉवर मॅम ऑफ कोण आहे याचे लेखक? काय आहे म्हणजे काय याचं हे कोण जोसेफ आहे?